मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे म्हणजे शिक्षक भरती 2025 याविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि साहजिकच आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे तो केव्हा सुरू होणार आहे. तर त्याचे एक आता असे संकेत मिळालेले आहेत की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा 2025 हा लवकरच आता सुरू होणार आहे. आणि हे आता एक कन्फर्म झालेलं आहे की दुसरा टप्पा सुद्धा पवित्र पोर्टलच्या मार्फतच भरल्या जाणार आहे. हे सुद्धा आपले जे नवीन शिक्षण मंत्री आहेत त्यांनी एक आता बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्यांनी ते बिलकुल तो मुद्दा क्लिअर केलेला आहे. आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे हे सांगण्याचा एक उद्देश हा आहे की नुकतीच मुंबईमध्ये जे वाय बी चव्हाण सेंटर आहे या सेंटरमध्ये महाराष्ट्रामधल्या खाजगी शैक्षणिक संस्था चालकांचे 78 प्रतिनिधी उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे सुद्धा तिथं उपस्थित होते. आणि यामध्ये आपले जे खाजगी शैक्षणिक संस्था चालक आहेत तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये फार म्हणजे ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य शैक्षणिक संस्थांच्या शाळा आहेत, काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांच्या आहेत, काही सेल्फ फायनान्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. तर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आता ज्या काही रिक्त जागा राहिलेल्या आहेत ह्या रिक्त जागा खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधल्या आहेत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टलवर माहितीच भरलेली नाही. आणि ही माहिती त्यांनी का भरली नाही तर तुम्हाला या अगोदर माहित असेल की पवित्र पोर्टलच्या अगोदर खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांची भरती करण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार संबंधित संस्थेला दिलेला होता. आणि त्यांच्याकडनं हा अधिकार म्हणजे काढून घेतलेला नाहीये, त्याच्यावर थोड्याफार प्रमाणात एक रेस्ट्रिक्शन त्यांनी आणलेले आहेत. म्हणजे अगोदर असं होतं की खाजगी शैक्षणिक संस्थांनी जाहिरातीसाठी युओची मान्यता घ्यायची, फिगर अप्रुव्हल घ्यायचं, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची, त्यांनीच इंटरव्ह्यूची तारीख ठरवायची, त्यांनी इंटरव्ह्यू घ्यायचा, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्या संबंधित उमेदवाराला नियुक्तीपत्र दिल्या जात होतं. त्याच्यानंतर त्यांचं माननीय शिक्षणाधिकारी जर 10वी पर्यंत असेल तर आणि 11वी-12वी असेल तर डेप्युटी डायरेक्टर शिक्षण उपसंचालक यांच्याकडनं अप्रुव्हल घेतल्यानंतर ती जी संबंधित व्यक्ती आहे त्यांचा जो पगार आहे तो सुद्धा मग सुरू होत होता. परंतु यामध्ये शासनाकडे बऱ्याचशा कंप्लेंट्स गेलेल्या होत्या. त्यामुळे शासनाने याच्यामध्ये दुरुस्ती करून एक पवित्र पोर्टलची निर्मिती केली आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं की यापुढे महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिक्षकांची भरती करायची आहे त्यांना महाराष्ट्र शासनाला ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार. आणि यामध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका चालवलेल्या शाळा असतात, काही शाळा जिल्हा परिषद चालवतात आणि खाजगी शैक्षणिक संस्था प्रामुख्याने अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था. तर याला या पवित्र पोर्टलला प्रचंड विरोध जर कोणी केला असेल तर खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी केलेला आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे, कारण त्यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार थोडेसे त्यांनी सीमित केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची नाराजी होती. म्हणून त्यांनी बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांनी प्रथम टप्प्यामध्ये माहितीच भरली नव्हती. त्यांना असं वाटलं की काही कालावधीनंतर
शासन या निर्णयामध्ये बदल करून पुनश्च आपल्याकडे भरतीचे अधिकार, संपूर्ण भरतीचे अधिकार आपल्याला मिळतील. पण आता जी बैठक झाली वाय बी चव्हाण मध्ये, ही सांगण्याची पार्श्वभूमी मित्र लक्षात घ्या. म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये बऱ्याचशा जागा अजून वॅकंट आहेत, रिक्त जागा आहेत, आणि त्या जागा भरण्याची गरज आहे. 2-2 वर्ष झाली तिथं शिक्षक शिकवायला नाहीयेत, आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. म्हणून त्यांनी एक आता बैठक घेतली, आणि या बैठकीमध्ये जवळपास 78 खाजगी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तिथं हजर होते. आणि या प्रतिनिधीने जर काय मागणी केली असेल त्यांच्या समक्ष, आपले जे नवनियुक्त, ज्यांनी कारभार आता शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी स्वीकारला, त्यांच्याकडे त्यांनी प्रामुख्याने एक मागणी केली की पवित्र पोर्टल हे रद्द करा, आणि शिक्षक भरतीसाठी जी काही आमची एकतर जी अगोदरची व्यवस्था होती ती कायम ठेवा, किंवा पर्यायी व्यवस्था तयार करा. तर त्यामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांनी तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शैक्षणिक संस्था चालकांना की जी काही पुढलाही टप्पा जो आता आम्ही शिक्षक भरतीचा राबवणार आहे, ज्यामध्ये जवळपास 10,000च्या वर ज्या काही रिक्त जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत मित्र. यामध्ये जे काही पहिला टप्पा झाला, त्या पहिल्या टप्प्यामध्ये काही जागा रिक्त कशामुळे राहिलेल्या आहेत, तर बिंदू नामावलीमुळे काही जागा त्यांना रिक्त ठेवाव्या लागल्या, काही पर्सेंट. तर त्या जागा, काही कॅटेगरीचे उमेदवार मिळाले नाहीत त्या जागा, आणि नवीन जे काही आता पोर्टल ओपन होणार आहे, अशा सर्व 10,000च्या वर जागा आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे. आणि तिथं आपल्या शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, या 78 म्हणजे जे काही संस्था चालक होते त्यांचे प्रतिनिधी तिच्या मीटिंगसाठी हजर होते वाय बी चव्हाण सेंटरमध्ये, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यानंतरची शिक्षक भरती सुद्धा आम्ही पवित्र पोर्टल मार्फतच करणार आहे. आणि त्यांनी त्या शिक्षण संस्था चालक मंडळाच्या समोर स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली आहे की तुम्ही पवित्र पोर्टलवर तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या संस्थेमध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत, तुम्ही त्याची माहिती अपडेट करत नाही, तुम्ही ती माहिती भरत नाही, आणि त्यामुळे त्या जागा रिक्त राहतात. तर त्यांनी असं स्पष्ट केलं की हा दुसरा टप्पा सुद्धा आम्ही लवकरात लवकर आता सुरू करणार आहे. त्यासाठी खाजगी संस्था चालकांनी त्यांची बिंदू नामावली जी काय आहे ती, जे रोस्टर आहे त्यांचं, ते रोस्टर त्यांनी पूर्ण करावं, ते पवित्र पोर्टलवर अपडेट करावं, आणि अपडेट झाल्यानंतर लवकरच त्यांना पवित्र पोर्टलवर आता जाहिराती सुद्धा प्रसिद्ध करता येतील, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या आता खाजगी संस्था चालकांनी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या संस्थेची माहिती भरली नव्हती, त्यांना सुद्धा त्यांनी असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्हाला जे काही शिक्षक मिळतील ते पवित्र पोर्टल मार्फतच मिळणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला माहित आहे त्यांनी सीईटी सुद्धा घेतलेली आहे. आता त्या सीईटीचा रिझल्ट आल्यानंतर त्या सीईटी मध्ये, जी आता नवीन सीईटी झाली यामधले आणि काही मागच्या सीईटी मधले, असं एक संयुक्त आणखी उमेदवारांना, या सर्व शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टल पुन्हा आता सेकंड टप्प्यासाठी, म्हणजे शिक्षक भरतीचा जो काही 2025 मधला दुसरा टप्पा आहे, कारण पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा शिक्षक भरतीचा अपुरा राहिलेला आहे. कारण तुम्हाला माहित आहे की त्यांनी पहिल्या टप्प्यासाठी 30,000 शिक्षकांची भरती करण्याचं ठरवलं होतं, परंतु प्रत्यक्षात 21,678 जागा भरल्या गेलेल्या आहेत. या इथं उल्लेखनीय आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 9,000च्या वर जागा त्याच रिक्त राहिलेल्या आहेत. काही बिंदू नामावलीमुळे काही पर्सेंट जागा त्यांनी रिझर्व ठेवल्या होत्या, ती बिंदू नामावली सुद्धा आता अपडेट झालेली आहे, त्यामुळे त्या सुद्धा जागा आता याच्यामध्ये येतील. आणि अशी जर आपण एकूण संख्या नवीन शिक्षक भरतीची जर काढली, किती शिक्षक नवीन नियुक्त होतील, तर 10,000च्या वर पर्यंत ही जी नवीन नवनियुक्त शिक्षकांसाठी हा आकडा येणार आहे, ते आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आता
जो काही नवीन टप्पा आहे, या नवीन टप्प्यामध्ये पुन्हा जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना त्यांचं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल सुद्धा पूर्ण अपडेट करावं लागणार आहे. आणि ही जी दुसऱ्या टप्प्याची भरती आहे, शिक्षक भरती आपण ज्याला म्हणतो, ती आता लवकरात लवकर सुरू होईल. हा एक आपल्याकडे एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. त्याचं कारणच सांगितलंय की नवनियुक्त जे काही समजा शिक्षण मंत्री आहेत त्यांनी यावर फार लवकर म्हणजे त्यांनी मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही आमचे ग्रामीण भागामधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. हे महाराष्ट्र शासनाचं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि विद्यार्थ्यांना जर दर्जेदार शिक्षण म्हणजे मिळायचं असेल तर शिक्षक भरती ही व्हायलाच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जोपर्यंत त्यांना शिक्षक उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. म्हणून मित्र, आता हा जो शिक्षक भरतीचा दुसरा जो टप्पा आहे, शिक्षक भरती सेकंड जो टप्पा आहे, दुसरा टप्पा 2025, हा आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. आणि आपण तसं आता आशावादी राहण्यासाठी काहीच हरकत नाही. म्हणून जेही आपले शिक्षक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांना आता पुन्हा एक गोल्डन चान्स येणार आहे. पण त्यासाठी पुन्हा ह्या ज्या जागा आहेत बऱ्याचशा तुम्हाला माहित आहे की पवित्र पोर्टल मार्फत दोन भाग पडलेले आहेत, एक विथ इंटरव्ह्यू आणि दुसरा विदाउट इंटरव्ह्यू. पण मॅक्झिमम ज्या काही आता जागा राहिलेल्या आहेत, शिल्लक जागा आहेत, जास्तीत जास्त राहिलेल्या आहेत, त्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जो ऑप्शन स्वीकारला जातो याच्यापैकी तो विथ इंटरव्ह्यूचा स्वीकारला जातो. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपण आपल्या विषयाचा थोडासा स्टडी करून आपण थोडस इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन करायला पाहिजे. जर आपला इंटरव्ह्यू चांगला झाला तर निश्चितच खाजगी शैक्षणिक संस्था चालक तुमचा विचार करतात, हे लक्षात घ्या. त्याचं कारण सांगतोय मी, कारण बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत याविषयी कमेंट्स करतात की नाही तिचं निवड काहीतरी गैरमार्गाचाच अवलंब होतो, तिथं बुद्धिमत्तेला काहीच किंमत राहिलेली नाही. तर मित्र, हा भाग फार अपवादात्मक काही शैक्षणिक संस्थांमध्ये आहे. कारण बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेमध्ये गुणवत्तेला थोडस आता वाव देण्यात येत आहे. त्याचं कारण असं आहे की जवळजवळच्या परिसरामध्ये शिक्षण संस्थाच्या ज्या काही शाळा आहेत, वेगवेगळ्या शिक्षण संस्थेच्या शाळेची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे याच्यात कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि पालक सुद्धा आपल्या पाल्याप्रती अलर्ट आहेत. कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये पालक टाकायला तयार नाही की जिथं वर्क होत नाही, जिथं दर्जेदार शिक्षण मिळत नाही, अशा शैक्षणिक संस्थेमध्ये पालक आपल्या पाल्याला म्हणजे त्याचा दाखला तिथं घेत नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून खाजगी शैक्षणिक संस्थेला सुद्धा या कॉम्पिटिशन मध्ये आता उतरावंच लागणार आहे. त्यांना जर त्यांची शाळा टिकून ठेवायची असेल, त्यांच्या शाळेमधली विद्यार्थी संख्या टिकून ठेवायची असेल, कारण शाळेमधला भाग जो आहे ना हा सगळ्या विद्यार्थी संख्येवर आहे. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये एकदा अपॉइंटमेंट मिळाली म्हणजे माझं काम संपलं असं नाही. तुम्हाला तुमचं पद टिकवण्यासाठी जी विद्यार्थी संख्या आहे ती विद्यार्थी संख्या सुद्धा टिकवून ठेवावी लागते. एका वर्गामध्ये जे मिनिमम विद्यार्थी संख्या पाहिजे ती विद्यार्थी संख्या सुद्धा टिकून ठेवणे हे संस्थेचं काम नाही, हे अपॉइंट केलेल्या शिक्षकांचं काम आहे. आणि ही विद्यार्थी संख्या जर आपल्याला टिकून ठेवायची असेल तर त्या शाळेमध्ये दर्जेदार म्हणजे अध्यापन व्हायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. जोपर्यंत दर्जेदार अध्यापन होणार नाही आणि तुमच्या शाळेचा फीडबॅक हा बाहेर चांगला जाणार नाही तोपर्यंत तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला टाकायसाठी, दाखल करायसाठी पालक सुद्धा तयार होत नाही, कारण ते त्यांच्या पाल्याप्रती अलर्ट आहे. आपण बघतोय की बऱ्याचशा कॉन्व्हेंटचा उपयोग फुटलेला आहे. त्या कॉन्व्हेंट फीज घेऊन चालतात फक्त. परंतु बरेचसे ग्रामीण भागातले पालक आपल्या पाल्यासाठी वाहनाची व्यवस्था करून त्या शाळेत जर दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर फी सुद्धा आता भरायला तयार झालेले आहेत. याच्याकडे सुद्धा आपल्याला आता दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून अनुदान प्राप्त शाळा बऱ्याचशा ओस पडतात आणि खाजगी ज्या काही कॉन्व्हेंट आहेत, ज्या सेल्फ फायनान्सच्या आहेत, ज्या फक्त फीवर चालतात,
ज्याचा फुर्दंड शासनावर काहीच नाही, अशा शाळेमध्ये आज पालक आपल्या पाल्याला टाकण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे मित्र, तर याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक जे काही आता नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांना आपली जी काही तिथं नियुक्ती झाल्यानंतर आपली जबाबदारी संपली, आपला पगार जर चालू झाल्यानंतर आपण शिकवलं काय नाही शिकवलं काय काही फरक पडणार नाही, ही भावना मित्रांनो आता सोडून द्यावं लागणार. कारण तुम्हाला तुमचं पद टिकवण्यासाठी, कारण या पदाची काय होते दरवर्षी संच मान्यता होत राहते. आणि संच मान्यतेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी संख्या पाहतात आणि विद्यार्थी संख्येवर तुमचं वर्कलोड येते, हे सगळ्यात महत्वाचं. तर ह्या सगळ्या गोष्टी लॉजिकली कनेक्ट असल्यामुळे आपली जबाबदारी सुद्धा तेवढीच वाढलेली आहे, ती कशा बाबतीत, तर विद्यार्थी संख्या टिकवण्या बाबतीत. म्हणून आजच्या या व्हिडिओ मधला सांगण्याचा उद्देश एकच होता की जे आमचे शिक्षक उमेदवार आहेत, जे शिक्षक उमेदवार सध्या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, अशा शिक्षक उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. आणि ती गुड न्यूज अशी आहे की शिक्षक भरतीचा जो काही दुसरा टप्पा आहे, ज्या टप्प्यामध्ये 10,000च्या वर शिक्षकांची पदं भरल्या जाणार आहेत. आणि मी पुन्हा सांगतोय की याच्यामधले बरेचसे पद हे खाजगी शैक्षणिक संस्थेमधलेच आहेत. त्यामुळे आपल्या शिक्षक बांधवांना इंटरव्ह्यू साठी, जे काही शिक्षक उमेदवार आहेत आपले, त्यांना इंटरव्ह्यू साठी थोडस प्रिपरेशन करावंच लागणार आहे. हा या व्हिडिओ मधला थोडासा एक सांगण्याचा माझा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्याची आवड असेल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे शिक्षक भरती बाबतीत ज्या काही नवीन नवीन अपडेट येतात त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकर मिळेल आणि त्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि ती माहिती मिळाल्यानंतर आपण थोडस त्या बाबतीत अपडेट राहू शकतो मित्र. तर ठीक आहे, मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुनश्च आपली जी भेट आहे ती नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. त्यामध्ये सुद्धा आपण शिक्षक भरतीबाबत अपडेट घेत राहू. धन्यवाद.